नमस्कार, मी पवार शंकर शामराव, रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. आज आपण कॉमर्समध्ये ज्या काही संकल्पनाचा समावेश केला जातो, काही थोडक्यात त्या संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहोत. उदाहरणार्थ पहिली संकल्पना आहे व्यापार. व्यापार म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूची खरेदी विक्री करणे म्हणजे व्यापार होय. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जवळची वस्तू दुसऱ्याला विकते त्याला आपण व्यापार म्हणतो. वस्तूची देवाणघेवाण करणे म्हणजे व्यापार होय. मग हा व्यापार त्याचा विकास करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी किंवा त्या व्यापारामध्ये वाढ करण्यासाठी इतरही अनुषंगिक सेवांचा आपल्याला त्यामध्ये समावेश करावा लागतो. अशा कोणकोणत्या सेवा आहेत, तर बँकिंग सेवा असेल, विमा असेल, जाहिरात असेल, गोदाम असेल, वितरण असेल. या सेवांचा जर का तुम्ही मदत घेतली तर तुमचा व्यापार अधिक चांगल्या पद्धतीने चालेल किंवा तुमच्या वस्तूंना चांगल्या पद्धतीची किंमत प्राप्त होईल. म्हणून या सेवांचा समावेश जेव्हा व्यापारामध्ये केला जातो तेव्हा त्या सर्वांना आपण वाणिज्य असं म्हणतो. मग या सेवांचा कसा उपयोग होतो बघा. पहिली सेवा आहे वाहतूक सेवा. ज्या ठिकाणी वस्तूचं उत्पादन केलं जातं त्याच ठिकाणी वस्तूला मागणी येईल असं नाही. ती वस्तूला मागणी येण्यासाठी किंवा योग्य किंमत मिळण्यासाठी आपल्याला ती वस्तू दुसऱ्या ठिकाणी न्यावी लागते. तेव्हा त्याला मागणी येणार आणि ती किंमत प्राप्त होणार आहे. तर वाहतूक सेवा ही आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर विमा. कोणती वस्तू उत्पादित केल्यानंतर ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत किंवा त्याची विक्री होईपर्यंत असंख्य धोके त्या धोक्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. मग ते मानवनिर्मित असतील किंवा नैसर्गिक स्वरूपाचे असतील. मानवनिर्मित त्यामध्ये चोरी होणे असेल, खराब होणे असेल, नाश होणे असेल किंवा नैसर्गिक दृष्ट्या जर का आपण विचार केला तर त्यामध्ये वादळ असेल, पाऊस असेल, भूकंप असेल, यासारख्या धोक्यांचा त्यामध्ये समावेश होतो. आणि या धोक्यापासून संरक्षण मिळण्यासाठी विमा संस्था आपल्याला विमा संरक्षण देत असतात. काही ठराविक हप्ता भरल्यानंतर आपल्याला ठराविक मुदतीचा विमा मिळतो. त्यामध्ये ते जर का मालाचं नुकसान झालं तरी विमा कंपनी आपल्याला ते नुकसान भरपाई भरून देतात. त्यानंतर ज्या वस्तूची आपल्याला आपण निर्मिती करतोय त्या वस्तूमध्ये कोणकोणते गुणधर्म आहेत, ती वस्तू आपल्याला कशी फायदेशीर आहे हे माहीत करून देण्यासाठी जाहिरात सेवेचा आपल्याला उपयोग होतो. कारण वस्तूची निर्मिती झाली किंवा त्यामध्ये कोणते गुणधर्म आहेत, त्याची किंमत किती आहे, ती कशी उपयोगी आहे, हे जोपर्यंत आपण दुसऱ्या व्यक्तीला सांगत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला ती माहीत होत नाही. आणि अशी माहिती जर मिळत नसेल तर संबंधित व्यक्ती त्या वस्तूची खरेदी करणार नाही. त्यामुळे अशा वस्तूंची जाहिरात करणं गरजेचं आहे. आपण बघा, कोणती वस्तू खरेदी करायची असेल तर अगोदर ती वस्तू जाहिरातीमध्ये आपण बघितलेली असते, त्याचे गुणधर्म आपण जाणून घेतलेले असतात, माहीत करून गेले जातात, तेव्हाच ती आपण वस्तू खरेदी करतो. एखाद्या वस्तूची आपल्याला काहीच माहीत नसेल तर ती शक्यतो आपण वस्तू खरेदी करत नाही. गोदाम व्यवस्था. शेतीमाल जर का आपण विचार केला तर शेतीमालात जे उत्पादन होतं ते नाशवंत स्वरूपाचं असतं किंवा टिकाऊ स्वरूपाचं नसतं. मग ह्या वस्तू टिकाऊपणे किंवा जास्तीत जास्त काळ टिकण्यासाठी आपल्याला गोदामाची व्यवस्था करावी लागते. या सर्वांचा समावेश आपण या अनुषंगिक सेवांमध्ये करतो. त्यापैकी बँक व्यवसाय जो आहे किंवा बँकिंग सेवा आहे याविषयी आपण थोडक्यात स्पष्टीकरण घेऊया. बँक म्हणजे काय, सर्वसाधारणपणे अगदी लहान मुलापासून मोठ्या व्यक्तींपर्यंत बँक हा शब्द प्रत्येकाच्या तोंडात असतो. प्रत्येकाने ती बँक बघितलेली असते, बँकेमध्ये ते गेलेले असतात, तिथले व्यवहार बघितलेले असतात. पण या बँकेला मराठीत काय म्हणतात हे कोणाला माहीत नसतं. तर या बँकेला मराठीमध्ये अधिकोष असं म्हटलं जातं. मग या बँकेमध्ये काय केलं जातं, पैशाची देवाणघेवाण केली जाते. मग यामध्ये ज्या व्यक्तींच्याकडून आपण पैसे स्वीकारलेले असतात त्यांना ठेवी असं म्हणतो. ज्या लोकांना गरज आहे त्या व्यक्तीला आपण पैसे देतो त्याला आपण कर्ज म्हणतो. ठेवी आणि कर्ज या दोन्हीवरती आपण व्याजाची आकारणी केली जाते. आणि या दोन्हीच्या व्याजामधला जो फरक आहे, ठेवीवरचा व्याजदर थोडा कमी असतो, कर्जावरचा व्याजदर थोडा जास्त असतो. आणि या व्याजाच्या फरक जो आहे त्या फरकामध्ये हा बँकिंग व्यवसाय केला जातो. मग हा बँकिंग व्यवसाय करत असताना त्यामध्ये विविध स्लिपा आपण वापरत असतो. उदाहरणार्थ विड्रॉल स्लिप असेल, पेइन स्लिप असेल, डिमांड ड्राफ्ट असेल, चेक्स असतील, या सर्वांचा वापर करून आपण पैशाची देवाणघेवाण करत असतो किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवत असतो. त्यापैकी धनादेशाचे प्रकार किंवा चेकचे प्रकार याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. कारण चेक सर्वांनी बघितलेला असतो, सर्वांना माहीत पण असतं की चेकनं आपल्याला पैसे काढता येतात किंवा चेकनं आपल्याला पैसे ट्रान्सफर करता येतात. काही वेळेस आपण असं म्हणतो की आपल्याला चेक मिळाला आहे, एका दिवसात आपल्याला पैसे मिळतील. काही वेळा असं आपण म्हणतो की 2-3 दिवसांनी पैसे मिळणार आहे. मग असे का होतं, प्रत्येक चेक सारखेच असतात का, काय वेगळे असतात, काय चेकचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी हा बघा पहिला चेक आहे, DCC बँकेचा चेक, त्याचा कलर पाहतो मी. त्यानंतर ICICI बँकेचा चेक आहे, महाराष्ट्र बँकेचा चेक आहे, SBI बँकेचा चेक आहे. हे जर आपण चेक बघितले तर या प्रत्येक चेकचे कलर वेगवेगळे आहेत. मग या कलर वरून आपण चेकचा प्रकार ठरवायचा का, तर नाही. सर्व बँकांचे चेक सारखेच असतात. कलर जर वेगळा असला तर त्यामध्ये आपण जशी माहिती भरतो त्यानुसार त्या चेकचा प्रकार ठरत असतो. बरोबर आहे. आता
आता यानंतर आपण बघा चेक विषयी माहिती बघूया. कोणताही जर चेक घेतला तर त्या चेकमध्ये सुरुवातीला तुम्हाला त्या बँकेचं नाव त्या ठिकाणी असणार आहे, भारतीय स्टेट बँक, आणि त्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला असतो. त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये हा चेक, सर्व बँकांचे चेक हे 3 महिन्यासाठी चालत असतात. 3 महिने पूर्ण झाले की तो चेक बाद होतो. त्यामुळं या ठिकाणी प्रत्येक चेकवरती उजव्या कोपऱ्याकडे कुठे लिहिलेलं असतं की व्हॅलिडिटी फक्त 3 महिने. त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तारीख, महिना आणि वर्ष अशा पद्धतीने तुम्हाला डेट दिलेली असते. तारखेशिवाय जर का तुम्ही एखादा चेक दिला असेल तर त्या चेकला काहीच व्हॅल्यू प्राप्त होत नाही. त्यामुळे तारीख कंपल्सरी लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर पे म्हणजे काय, ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे देणार आहात त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहिलेलं असतं. आणि पुढं या धारकावर बेरर म्हणजे ज्या व्यक्तीला जर का तुम्ही कोरा चेक दिला असेल तर बेरर येतं, नाव लिहिलं असेल तर ऑर्डर चेक येतं. त्यानंतर आपण चेकचे प्रकार बघणार आहोत. त्यानंतर रुपीज, या ठिकाणी तुम्हाला अक्षरी रक्कम लिहावायची आहे आणि इथं अंकी रक्कम लिहावायची आहे. कॉमर्सच्या व्यवहारामध्ये, कॉमर्समध्ये जे व्यवहार केले जातात, कोणतंही तुम्ही बिल घ्या, रिसिप्ट घ्या, वाउचर घ्या, चेक घ्या, धनादेश घ्या, यामध्ये अंकी आणि अक्षरी या दोन्ही पद्धतीने तुम्हाला रक्कम लिहावायची असते. जर एका ठिकाणी जर चूक झाली तर ती चूक दुसऱ्या ठिकाणी दुरुस्त होऊ शकते, किंवा एका ठिकाणी अपराध करायचा प्रयत्न केला तर ते दुसऱ्या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणून अंकी आणि अक्षर अशा दोन्ही ठिकाणी तुम्हाला रक्कम लिहावायची असते. त्यानंतर तुमचा जो अकाउंट होल्डर आहे किंवा जी व्यक्ती आहे त्या जो अकाउंट नंबर या ठिकाणी छापूनच दिलेला असतो चेकवरती, तो तुम्हाला लिहावा लागत नाही. विड्रॉल स्लिप जर का तुम्ही घेतली तर तुम्हाला अकाउंट नंबर हाताने लिहावा लागतो, पण या ठिकाणी तुम्हाला हाताने लिहायची गरज नाही, तो छापून आलेला असतो. त्यानंतर उजव्या बाजूला या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं असते आणि त्यावरती तुम्हाला ती सही करावी लागते. जो अकाउंट होल्डर आहे किंवा ज्याचा अकाउंट आहे किंवा ज्याने चेक दिलेला आहे त्याची या ठिकाणी सही करणं गरजेचं आहे. आणि पाठीमागल्या बाजूला जी सही आहे ते जो व्यक्ती स्वीकारणार आहे किंवा ज्या व्यक्तीला आपण चेक दिलेला आहे त्या व्यक्तीची सही पाठीमागं आपल्याला करावायची असते. अशा पद्धतीने या चेकची माहिती या ठिकाणी सर्वांनाच माहिती असते. याच्या व्यतिरिक्त जी माहिती आहे ती माहिती सहसा व्यक्ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही, आणि जरी घेतली तर ती अर्धवट स्वरूपाची माहिती असते. बघा, प्रत्येक चेकवरती IFS कोड हा नंबर दिलेला असतो. हा कोड 11 अक्षरे असते. या 11 अक्षरामध्ये पहिले जे 4 अक्षर असतात ते त्या बँकेचं नाव असते. त्यानंतरचं 5वं जे अक्षर असतं हे 0 आणि शेवटचे 6 अक्षर जे असतात त्या बँक शाखा कोणत्या गावामध्ये किंवा कोणत्या एरियामध्ये ती बँक आहे त्या ब्रँचचा नाव किंवा नंबर दिलेला असतो. अशा पद्धतीने हा IFS कोड असतो. हे बऱ्यापैकी काही लोकांना माहीत असेल, पण खाली जे नंबर दिलेले असतात हे आपण ते जाणून घ्यायचा प्रयत्नच करत नाही. परत आपल्याला जर एखादा चेक दिला असेल किंवा डिपॉझिट करायचं असेल तर आपल्या हातात पडल्यानंतर या ठिकाणी बघा 2 नंबर दिलेले आहेत. या चेकचा दाखवली तर या ठिकाणी 3 नंबर दिले आहेत आणि हा शेवटचा 4 नंबर. यापैकी चेकचा नंबर कुठला लिहायचा, कारण पेन स्लिप मध्ये माहिती भरत असताना आपल्याला चेकचा नंबर लिहायचा असतो. मग हा तुमचा बघा पहिला आहे 5 अंकी नंबर आहे, त्यानंतर हा 9 अंकी नंबर आहे, हा 3 अंकी नंबर आहे आणि शेवटी 2 अंकी नंबर आहे. त्यातला चेकचा नंबर कुठला याविषयी शक्यतो आपण माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही, आणि ही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. पहिला जो नंबर आहे तो तुमचा चेकचा नंबर आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला चेक नंबर असं माहिती लिहायची असेल तर हा नंबर तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतरचे जे 9 अंकी नंबर आहे त्याला आपण मायक्रो कोड असं म्हणतो. मायक्रो कोड म्हणजे काय, त्याचं लॉंग फॉर्म काय तर मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. याचे पहिले जे 3 अंक असतात हे तुमचे सिटी कोड असतात. म्हणजे ज्या सिटीमध्ये तुमची शाखा आहे किंवा बँक आहे तो कोड असतो. त्यानंतर जे 3 असतात त्या बँकेचा कोड असतो, कोणती बँक आहे. आता कसं आहे, चेक जर का वाटवायचे असतील तर तुम्हाला एका बँकेचं चेक दुसऱ्या ठिकाणी न्यायची गरज नसते. यावरूनच तुम्ही ओळखायचं कुठल्या बँकेचा चेक आहे त्या ठिकाणी ते वटले जातात. आणि शेवटचे जे 3 अंक असतात त्यात तुमचा अकाउंट नंबर असतो. आणि त्यानंतरचे 2 अंक आहेत तो तुमचा चेक कोणत्या प्रकारचा आहे, म्हणजे करंट अकाउंटचा चेक आहे की सेव्हिंग अकाउंटचा आहे, यानुसार हे नंबर शेवटचे दिलेले असतात. हे सर्व चेकची माहिती या अगोदर आपल्याला माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे, माहीत नसेल तर या वेळेचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल. आता या चेकचे आपल्याला प्रकार बघायचे. या चेकला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, धनादेश म्हणतो. बऱ्याच वेळा मगाशी मी तर बोलल्यासारखं काही चेकचे पैसे लगेच मिळतात, काही चेकचे पैसे आपल्याला 2-3 दिवसांनी मिळतात. असं का होतं, मग जे आता लगेच चेक मिळणारे पैसे असतील तर ते कोणत्या कलरचे असतात, किंवा 2-3 दिवसांनी मिळणार ते कोणत्या कलरचे असतात. तर असं काही नाही, चेक हे सेमच असतोय. तुम्ही ज्या पद्धतीने त्यावरती माहिती भरता
त्यानुसार त्या चेकचा प्रकार ठरत असतो. तर या चेकचे प्रकार आपण पाहूया. पहिला चेक जो आहे बेरर चेक. बेरर चेक मध्ये सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी तारीख लिहायची आहे. ही तारीख लिहिताना अगोदर दिवस, त्यानंतर मंथ आणि इयर अशा पद्धतीने तारीख लिहायची आहे. पे, या पेच्या पुढे तुम्ही काही लिहायचं नाही, ही जागा रिकामी सोडायची. त्यानंतर तुम्हाला जेवढी रक्कम द्यावायची ती रक्कम या ठिकाणी लिहा, अंकी रक्कम लिहा आणि या ठिकाणी तुम्ही सही करा. एवढी माहिती दिल्यानंतर तो चेक तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा. ज्या व्यक्तीला तुम्ही चेक देणार आहे त्या व्यक्तीला बँकेत गेल्यानंतर त्यांना स्वतःचं नाव लिहून त्या ठिकाणी पैसे काढता येतात. समजा त्या व्यक्तीने आणि थर्ड व्यक्तीला जर का तो चेक द्यायचं म्हटलं तरी सुद्धा तो देऊ शकतो. म्हणजे हा चेक तुम्ही ज्या व्यक्तीला द्याल त्या व्यक्तीनं बँकेत जाऊन पैसे काढायचे असतात. या ठिकाणी हा जर का चेक हरवला, चोरीला गेला तर तुमचं नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून याला धोकादायक चेक असंही म्हणतात. कारण या ठिकाणी जी व्यक्ती बँकेत जाईल त्याला पैसे मिळणार. मी गेलो मला पैसे मिळणार, हा व्यक्ती गेला त्याला पैसे मिळणार, कोणीही जाऊ द्या, तुम्ही गेला तुम्हाला पैसे मिळणार. हा धोकादायक चेक आहे. त्यानंतरचा जो दुसरा चेक आहे आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी पहिल्या पेजवरती जिथं आपण होल्डरचं नाव लिहिलं आहे तिथं सही करायची आणि पाठीमागल्या बाजूला जी सही करायची आहे हे जी व्यक्ती पैसे स्वीकारणार आहे त्या व्यक्तीची त्या ठिकाणी सही असणं गरजेचं आहे. दुसरा जो चेक आहे ऑर्डर चेक. काय बघा बदल आहे यामध्ये, तारीख आहे तशी तुम्हाला लिहायची आहे. फक्त या ठिकाणी बेरर चेकला पेच्या पुढे आपण काहीही लिहिलेलं नव्हतं. या ठिकाणी पेच्या पुढे आपण त्या व्यक्तीचं नाव लिहिणार आहोत. म्हणजेच काय, ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव लिहिले त्याच व्यक्तीला पैसे घेता येतात. बेरर चेक असेल किंवा हा ऑर्डर चेक, दोन्हीचे पैसे तुम्हाला काउंटरवरच मिळतात, लगेच पैसे मिळतात. चेक जर का तुम्ही सबमिट केला कॅशियरकडे 2 मिनिटांमध्ये तुम्हाला पैसे दिले जातात. हा तुमचा ऑर्डर चेक. काय बदल केला आपण, पेच्या समोर फक्त त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे. बेरर चेक मध्ये त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं नाही. बाकी तुमची अक्षर रक्कम असेल, अंक रक्कम असेल, इथे सही असेल, पाठीमागल्या बाजूला सही असेल, सेम आहे. त्यामध्ये काही सुद्धा बदल झालेला नाही. समजलं मला बेरर चेक आणि ऑर्डर चेक मधला काय फरक, दोन्ही चेकचे पैसे तुम्हाला काउंटरवरच मिळतात, लगेच मिळतात. फक्त बेरर चेक वरती संबंधित व्यक्तीचं नाव लिहिलेलं नसतं. म्हणजे ज्याला तुम्ही चेक देणार आहात त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं नसतं. कोणीही व्यक्ती बँकेत जाऊन ते पैसे काढू शकते आणि ऑर्डर चेक वरती मात्र त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं असतं. म्हणजे त्या संबंधित व्यक्तीलाच पैसे मिळतात, लगेच पैसे मिळतात. त्यानंतर पुढला जो चेकचा प्रकार आहे क्रॉस्ड चेक. क्रॉस्ड चेक, या चेकचे पैसे मात्र तुम्हाला लगेच काउंटरला मिळत नाही. या चेकचे तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला जमा केले जातात. मग अकाउंटला जमा करताना काय बदल केला जातो बघा. या चेकमध्ये कशी माहिती लिहायची, तारीख आहे त्या पद्धतीने लिहायची, त्यामध्ये काही बदल करू नका. पेच्या पुढं ज्या व्यक्तीला तुम्ही चेक देणार आहात त्या व्यक्तीचं नाव लिहा, रक्कम अक्षरी लिहा, त्यानंतर अंकी रक्कम लिहा. इथे अकाउंट होल्डरचं नाव असते त्याच्यावरती तुम्ही सही करा. पाठीमागल्या बाजूला जी व्यक्ती पैसे स्वीकारणार आहे त्या व्यक्तीने सही करायची आहे. फक्त या कोपऱ्यामध्ये 2 पॅरलल लाईन आखायच्या आहेत. त्या 2 पॅरलल लाईन जर का तुम्ही आखल्या बाकी सर्व माहिती तुमच्या ऑर्डर चेक सारखीच आहे. काय बदल केला, फक्त आपण 2 पॅरलल लाईन आहे. मग या पॅरलल आपल्यामुळं हा चेकचे पैसे तुम्हाला काउंटरला पैसे मिळत नाही. मग ह्या चेकचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात. मग या प्रोसेसला 2-3 दिवस जातात. त्यामुळं क्रॉस चेकचे पैसे 2-3 दिवसानंतर आपल्याला मिळतात. म्हणून आपण म्हणतो बघा चेक 2-3 दिवसानंतर वाटणार आहे. म्हणजे 2-3 दिवसानंतर आपल्याला पैसे मिळणार आहे. का मिळणार आहे, कारण हे जर का पॅरलल लाईन आखल्या नसत्या आपण तर आपल्याला लगेच पैसे मिळाले असते. पण या 2 क्रॉस लाईन आखल्यामुळे आपल्याला आपल्या अकाउंटला पैसे जमा होतात. म्हणून याला आपण क्रॉस चेक म्हणतो. आणि शेवटचा जो प्रकार आहे अकाउंट पे चेक. हाही चेक तुमचा क्रॉस चेक सारखाच आहे. सेम माहिती त्यामध्ये भरावायची आहे. ही माहिती भरत असताना तारीख असेल कंपल्सरी लिहायचे, व्यक्तीचं नाव कंपल्सरी लिहायचे, रक्कम अंकी आणि अक्षरे हे सुद्धा कंपल्सरी तुम्हाला लिहावायचं आहे, सही करावायची आहे. उजव्या बाजूला जे तुम्ही 2 पॅरललने ऐकलेले आहे त्यामध्ये फक्त अकाउंट पेई हा शब्द लिहावायचा आहे. याचे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटला जमा होतात, काउंटरला पैसे मिळत नाहीत. म्हणजे लगेच पैसे मिळत नाहीत. मग तुम्ही तुमच्या मनात शंका आली असेल क्रॉस्ड चेक आणि अकाउंट पे चेक मध्ये काय फरक आहे. कारण क्रॉस्ड चेकचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत, 2-3 दिवसानंतर मिळणार आहेत. अकाउंट पेचे चेकचे पैसे तुम्हाला 2-3 दिवसानंतर मिळणार. मग काय फरक आहे यामध्ये, तर क्रॉस्ड चेक आपण कोणालाही देऊ शकतो. म्हणजे ज्या व्यक्तीचं बँकेत अकाउंट असेल किंवा नसेल
त्या व्यक्तीला आपण क्रॉस्ड चेक देऊ शकतो. जर का अकाउंट असेल तर ती व्यक्ती त्या संबंधित बँकेमध्ये तो चेक भरेल आणि पैसे काढेल. पण जर का अकाउंट नसेल तर मात्र त्या व्यक्तीला अकाउंट ओपन करावं लागेल आणि त्यानंतर तो चेक डिपॉझिट करावा लागेल. त्यावेळेस त्याला पैसे मिळणार आहेत. हे कधी क्रॉस्ड चेकच्या बाबतीत. अकाउंट पे चेकच्या बाबतीत तसं होत नाही. अकाउंट पे चेकच्या बाबतीत तुमचं ऑलरेडी अकाउंट असणं गरजेचं आहे. तुमचं जर का अकाउंट असेल तरच तुम्हाला अकाउंट पे चेक दिला जातो. म्हणजे ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात. म्हणजे क्रॉस्ड चेक आणि अकाउंट पे चेक या दोन चेकचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात. ते 2-3 दिवसानंतर तुम्हाला मिळतात, म्हणजे थोडक्यात वाटल्यानंतर मिळतात. आणि बेरर चेक आणि ऑर्डर चेक या चेकचे पैसे मात्र तुम्हाला कॅश काउंटरवरती लगेच मिळतात. म्हणजे हे तुमचे चेकचे 4 प्रकार आहेत. सर्वसाधारणपणे ऑर्डर चेक आणि क्रॉस्ड चेक या दोन चेकचा आपण जास्तीत जास्त वापर करत असतो. बेरर चेक असेल, शक्यतो कुठलाही चेक द्यायचं म्हटलं तरी आपण नाव लिहूनच देतो, त्यामुळे तो बेरर राहत नाही. नाव लिहिलं की तो ऑर्डर चेक होतो. आणि अकाउंट पे संबंधित व्यक्तीचं अकाउंट असेल किंवा नसेल, बघा सरकारी कार्यालय असेल किंवा कंपनी असेल, ज्या ठिकाणी कामगार वर्ग जास्त आहे त्यांना चेक द्यायचा असेल तर त्या ठिकाणी अकाउंट पे चेकचा वापर करतो. जनरल व्यवहारामध्ये जर का आपल्याला चेकने पैसे द्यायचे असतील तर त्या ठिकाणी मात्र आपण क्रॉस्ड चेकचाच वापर करत असतो. अशा पद्धतीने आज आपण धनादेशाचे प्रकार किंवा चेकचे प्रकार याविषयी माहिती पाहिजे. यानंतर बँक ज्या सेवा तुम्हाला पुरवत असते, RTGS असेल, NEFT असेल, बरोबर आहे, किंवा पैसे डिमांड ड्राफ्ट असेल, या ज्या सेवा तुम्हाला दिल्या जातात किंवा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असेल, काही बँका काय करत असतात, तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे असेल तर तुम्हाला पैसे काढता येतात, बरोबर आहे. अकाउंटला पैसे नसतील तरी पण तुम्हाला पैसे काढतात, त्याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असं म्हणतो आपण. डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल. आज फक्त आपण धनादेशाचे प्रकार याविषयी माहिती पाहणार आहोत. पुढील लेक्चरला आपण इतर बँकिंगच्या ज्या सुविधा पुरवल्या जातात त्याविषयी माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.